लास्ट लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेल्या आहेत वेक्टर प्रॉडक्टच्या. तर त्यावरील आपण एक एक्झाम्पल पण पाहिलेला आहे, सॉल्व्ड एक्झाम्पल. टुडे वी सी द एक्झाम्पल 2.8. If a bar is equal to 5i cap plus 6j cap plus 4k cap and b bar equal to 2i cap minus 2j cap plus 3k cap, determine the angle between a bar and b bar. ए बार आणि बी बार मधील आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा. तर अँगल काढण्यासाठी आपण काय करू, स्केलर प्रॉडक्ट कन्सिडर करू. तर काय आहे स्केलर प्रॉडक्ट, वी हॅव ए बार डॉट बी बार इट इज इक्वल टू काय आहे, ए इंटू बी इंटू कॉस थिटा, ए इंटू बी इंटू कॉस ऑफ थिटा. मग therefore आपल्याला काय लिहिता येईल, कॉस थिटा इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए इंटू बी, म्हणजे ए बारची मॅग्निट्यूड इंटू काय आहे बी बार व्हेक्टरची मॅग्निट्यूड, आणि न्यूमरेटरला दोन्ही व्हेक्टरचं काय डॉट प्रॉडक्ट म्हणजे स्केलर प्रॉडक्ट काढावं लागेल आपल्याला. मग therefore काय घेता येईल, कॉस थिटा इक्वल टू कॉस ऑफ थिटा ए बार डॉट बी बार, हा ए बार व्हेक्टर 5i कॅप प्लस 6j कॅप प्लस 4k कॅप डॉट बी बार वेक्टर 2i कॅप माइनस 2j कॅप प्लस 3k कॅप, आणि अपॉन काय आहे हियर ए वेक्टरची मॅग्निट्यूड, ए वेक्टर हा ए वेक्टर आहे, मग त्याची मॅग्निट्यूड काय होणार, करस्पॉन्डिंग कंपोनंटच्या स्क्वेअरची सम इन अंडर रूट मध्ये, आणि प्लस हे काय 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इन अंडर रूट इंटू बी बार ची मॅग्निट्यूड. बी बार हा वेक्टर आहे, त्याचे करस्पॉन्डिंग कंपोनंटच्या मॅग्निट्यूड कंपोनंटच्या स्क्वेअरची सम 2 स्क्वेअर इन अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस मायनस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. दिस इज इक्वल टू काय येणार, डॉट प्रॉडक्ट घेतोय आपण, करस्पॉन्डिंग कंपोनंटच्या प्रॉडक्टची सम 5 इंटू 2 प्लस 6 इंटू किती येणार मायनस 2 येणार, आणि प्लस 4 इंटू 3 अपॉन इन अंडर रूट किती येणार 5 स्क्वेअर 25 प्लस 6 स्क्वेअर 36 प्लस 4 स्क्वेअर 16 इंटू बी बारची मॅग्निट्यूड इन अंडर रूट काय 2 स्क्वेअर 4 मायनस 2 चा स्क्वेअर सुद्धा 4 येणार, आणि प्लस 3 स्क्वेअर किती येतं 9 येतं. न्यूमरेटर मध्ये 5 इंटू 2 10 प्लस 6 इंटू मायनस 2 मायनस 12, आणि 4 इंटू 3 किती येणार आहे प्लस 12 अपॉन इन अंडर रूट ह्या तिघांची सम किती येणार आहे 77 अंडर रूट मध्ये, आणि इंटू याची सम किती आहे हियर 12 आणि 4 किती होतं 17 येणार आहे, 13 आणि 4 इन अंडर रूट 17 एवढी व्हॅल्यू येते. आणि मायनस 12 प्लस 12 काय होतं कॅन्सल होतं, कॉस थिटाची व्हॅल्यू कॉस थिटा इक्वल टू इन अंडर रूट 10 अपॉन किती आता इन अंडर रूट 77 इंटू अंडर रूट 17, त्याची व्हॅल्यू जी आहे आपण एका अंडर रूट मध्ये लिहू शकतो 77 इंटू काय 7, हे 77 आहे, आणि हे जर कॅल्क्युलेट केलं आपण तर ती व्हॅल्यू जी आहे ती किती येते 0.2764 एवढी व्हॅल्यू आली कॉस थिटाची. इथं आपल्याला लॉग टेबलचा यूज करून सोडवता येईल. मग आपण पाहिलेला आहे लॉगॅरिथमिक टेबलचा यूज, कसे एक्झाम्पल सॉल्व करायचे, आणि त्याचा यूज करून आपल्याला हे सॉल्व करता येईल. आणि कॉस थिटा एवढं आलं, आणि therefore थिटा इक्वल टू काय येणार आहे कॉस इनव्हर्स ऑफ काय येईल 0.2764. तर आपण कसं काढता येईल, नॅचरल कोसाइन वरून सुद्धा काढू शकतो किंवा नॅचरल साइन वरून सुद्धा काढू शकतो. नॅचरल कोसाइन मध्ये ही व्हॅल्यू कुठे आहे, कोणत्या डिग्री आणि कोणत्या रोला कोणत्या मिनिटच्या ह्याच्यामध्ये आहे ते पाहायचं, आणि ते जर आपण काढलं तर किती येतं 73 डिग्री 58 मिनिट एवढा काय येतो थिटा. हा अँगल आला ए बार आणि बी बार वेक्टर मध्ये. आता नंतर आणखीन आपण पुढचं एक्झाम्पल पाहू.
पुढचे एक्झाम्पल पी बार आणि क्यू बार व्हेक्टर दिलेले आहेत आणि त्यांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. हिअर गिव्हन दिलेलं आहे पी बार वेक्टर काय दिलेलं आहे, 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 8k कॅप. 4i कॅप मायनस जे कॅप प्लस 8k कॅप हा पी बार वेक्टर दिलेला आहे. अँड क्यू बार वेक्टर इट इज इक्वल टू काय दिलेला आहे, 2i कॅप मायनस m टाइम जे कॅप प्लस 4k कॅप. 2i कॅप मायनस m टाइम जे कॅप प्लस 4k कॅप हा क्यू बार वेक्टर दिलेला आहे. फाइंड m ही p बार अँड क्यू बार हॅव द सेम डायरेक्शन. दोन्ही वेक्टरला डायरेक्शन कसे आहे, सेम आहे. म्हणजेच मग काय त्यांचे करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट म्हणजे पॅरलल पण म्हणता येईल किंवा एका डायरेक्शन मध्ये आहेत, तर त्यांच्या करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटचा जो रेशो आहे तो कसा येणार आहे, इक्वल येणार. कारण दोन्ही वेक्टरची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. म्हणजे आपण आता हा पी एक्स कॉम्पोनंट, हा पी वाय, हा काय पी झेड कॉम्पोनंट, इथे क्यू एक्स, क्यू वाय आणि क्यू झेड कॉम्पोनंट आहे. तर मग पी बी पी बार अँड क्यू बार हॅव सेम डायरेक्शन. Therefore काय येणार, px अपॉन qx यांचा रेशो, करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटचा रेशो इट इज इक्वल टू काय आहे, py अपॉन qy आणि इट इज इक्वल टू pz अपॉन काय येणार आहे, qz. मग हा px आहे 4 अपॉन qx किती आहे 2 इक्वल टू py किती आहे -1 आणि अपॉन qx किती आहे -m. इट इज इक्वल टू py 8 आणि आपण किती 4. कोणतेही दोन इक्वेट करता येईल. हिअर मायनस अपॉन मायनस किती होणार आहे, प्लस 1 अपॉन m होईल आणि 4 अपॉन 2 किती येतं 2/1 येणार. मग हे दोन आपण घेऊ किंवा इकडचं घेतलं तरी चालेल. मग therefore काय येतं, हिअर 2/1 इक्वल टू काय 1 अपॉन m. आणि आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ आपण, 2m इक्वल टू किती येणार आहे 1 किंवा इन्व्हर्टेंडो करू डायरेक्टली. मग m इक्वल टू किती येणार, therefore m इक्वल टू किती 1/2 एवढी काय आहे m ची व्हॅल्यू मिळाली. मग हा चॅप्टर आपला काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. कारण पुढचा जो पॉइंट आहे कॅल्क्युलस आहे, इंट्रोडक्शन टू कॅल्क्युलस, म्हणजे त्याच्यामध्ये काही रूल दिलेले आहे, फंक्शन, त्याचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला, डिफरन्शिएशन कसं फाइंड आउट करायचं ते दिलेलं आहे, रूल दिलेले आहेत. तर ते काय केलेलं आहे, ड्रॉप केलेलं आहे. जसं मॅथमध्ये आपलं सेकंड टर्ममध्ये म्हणजे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह चॅप्टर आहेत, तर त्यात ते काय होईलच. आणि कॅल्क्युलस ह्या चॅप्टरमधून काय केलेलं आहे, ड्रॉप केलेला आहे. म्हणजे आपला हा चॅप्टर काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता एक्झरसाइज पाहू. पहिला आहे क्वेश्चन, चूज द करेक्ट ऑप्शन आहे. एक्झरसाइज आहे, मग त्यातील करेक्ट ऑप्शन चूज करायचं. तो क्वेश्चन घेऊ आपण. तर पहिला जो क्वेश्चन आहे, द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस 10 न्यूटन अँड 15 न्यूटन, 10 न्यूटन अँड 15 न्यूटन, दोन फोर्सेस आहेत. समजा हा F1 फोर्स आणि हा काय आहे F2 फोर्स आहे. त्यांचं रिझल्टंट आपल्याला काढायचं. हे दोन्ही फोर्सेस काय ऍक्टिंग अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतो आणि हा काय निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग ऍक्ट होतो, म्हणजे F2 फोर्सेस रिस्पेक्टिव्हली इज. मग ह्या दोन्हींचा रिझल्टंट फोर्स, मग दोन्ही कसे आहेत, अलॉंग द स्ट्रेट लाईन आहे. एक काय पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग डायरेक्ट होतं आणि एक काय निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. हे पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आणि हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिसच्या अलॉंग.
इकडची मॅग्निट्यूड F2 ची मॅग्निट्यूड किती आहे 15 न्यूटन आहे आणि याची मॅग्निट्यूड किती आहे F1 ची 10 न्यूटन आहे. म्हणजे मग यांचं काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार. रिझल्टंटची मॅग्निट्यूड 15 - 10 म्हणजे किती येणार आहे 5 न्यूटन एवढी येणार. आणि हा फोर्स जो मॅग्निट्यूडने मोठा आहे त्याच्या अलोंग काय होईल डायरेक्ट होईल. म्हणजे F फोर्स किती येणार त्याची मॅग्निट्यूड 5 न्यूटन आणि मॅग्निट्यूडने F2 जास्त आहे म्हणजे मग कोणाच्या डायरेक्शन मध्ये डायरेक्ट होईल हा रिझल्टंट F2 च्या म्हणजे निगेटिव्ह एक्स ॲक्सिसच्या अलोंग काय होईल डायरेक्ट होईल. म्हणजे ऑप्शन कोणतं येतं हे ऑप्शन दिलेले 25 न्यूटन अलोंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ते नाही येणार. बी ऑप्शन दिलेला आहे 25 न्यूटन अलोंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस ते सुद्धा नाही येणार आणि 5 न्यूटन अलोंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस ते सुद्धा नाही येणार आणि डी ऑप्शन करेक्ट आहे 5 न्यूटन अलोंग निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हे ऑप्शन येतं. ऑप्शन कोणता आहे डी. नंतरचं सेकंड आहे सेकंड का आहे फॉर टू वेक्टर्स टू बी इक्वल दे शुड हॅव द त्यातील ऑप्शन ए सेम मॅग्निट्यूड, ऑप्शन बी सेम डायरेक्शन, सी सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. तर ऑप्शन काय तर सी दोन इक्वल वेक्टर होण्यासाठी मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन कसे पाहिजे सेम पाहिजे म्हणजे ऑप्शन कोणतं येतं सी येतं. नंतरचं थर्ड आहे द मॅग्निट्यूड ऑफ स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स परपेंडिक्युलर टू ईच अदर इज. स्केलर प्रॉडक्ट आहे दोन युनिट वेक्टर आहे मग ते दोन्ही कसे आहेत परपेंडिक्युलर आहे. मग आपण स्केलर प्रॉडक्ट समजा ए बार आणि बी बार वेक्टर आहे त्यांचा स्केलर प्रॉडक्ट म्हणजे ए बार डॉट बी बार इट इज इक्वल टू काय फॉर्म्युला ए बी इंटू काय आहे कॉस थिटा. आणि दोन्ही वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर स्केलर प्रॉडक्ट हा काय असतो 0 कारण cos 90 ची व्हॅल्यू किती आहे 0 आहे. म्हणजे मग युनिट वेक्टर असेल किंवा कोणताही वेक्टर असेल तर त्याचं काय राहणार आहे 0 हा स्केलर प्रॉडक्ट राहणार. आणि युनिट वेक्टर आपण जरी घेतला आय कॅप डॉट जे कॅप जरी घेतलं तर ते किती येणार आहे 0 येणार. कोणताही युनिट वेक्टर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट हा काय आहे 0 आहे. नंतर ऑप्शन ए येणार. आणि नंतर 4 नंबरचा आहे द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर्स मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ ईच अदर इज. द मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू युनिट वेक्टर दोन युनिट वेक्टर आहेत. समजा आता युनिट वेक्टर कन्सिडर करू आपण काय कन्सिडर करताय ए कॅप हा एक युनिट वेक्टर आहे आणि दुसरा काय आहे बी कॅप आहे. हे काय ए कॅप अलॉंग एक्स ॲक्सिस घेताय आणि हे काय वाय ॲक्सिस किंवा युनिट वेक्टर आहे असं आपण कन्सिडर करू दोन्हींचं. तर त्या अँगल किती आहे अँगल ऑफ 60 डिग्री आहे आणि त्याची मॅग्निट्यूड विचारलेली आपल्याला. मॅग्निट्यूड आहे इट इज इक्वल टू ए इंटू बी इंटू काय आहे युनिट मॅग्निट्यूड म्हणल्यानंतर 1 इंटू 1 इंटू काय आहे साइन ऑफ 60 डिग्री. आणि किती येणार साइन 60 ची व्हॅल्यू आहे √3/2 एवढी काय आहे साइन 60 ची व्हॅल्यू आहे. म्हणजे ऑप्शन कोणता येतं डी येतं. नंतरचा आहे 5 नंबरचा एक्झाम्पल म्हणजे 5 नंबरचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर काय दिलेलं आहे इफ ए बार बी बार अँड सी बार आर 3 वेक्टर्स देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट. कोणतं ऑप्शन करेक्ट नाही आहे. तर त्यातील पहिलं ऑप्शन आहे ए बार डॉट बी बार प्लस सी बार इट इज इक्वल टू काय दिलेलं आहे ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार हे करेक्ट आहे ऑप्शन. नंतरचा पुढचा बी ऑप्शन पाहू काय दिलेला आहे. बी ऑप्शन आहे ए बार डॉट बी बार इक्वल टू बी बार डॉट ए बार. हे डॉट प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह आहे हे ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे.
आणि नंतर तर सी ऑप्शन दिलेला आहे. काय दिलेला आहे? ए बार क्रॉस बी बार इक्वल टू बी बार क्रॉस ए बार असं दिलेलं आहे आपल्याला. तर हे ऑप्शन इनकरेक्ट आहे, कारण वेक्टर प्रॉडक्ट हा कम्युटेटिव्ह नाही आहे. वेक्टर प्रॉडक्ट डज नॉट ओबे द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. मग ऑप्शन कोणता येणार आहे? सी ऑप्शन येणार. आणि हे झाले मल्टिपल चॉईस क्वेश्चन. 5 एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये. आणि आता आपण काय करू? क्वेश्चन सेकंड पाहू. क्वेश्चन सेकंड काय आहे? आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स आहे. तर पहिला आहे शो दॅट ए बार वेक्टर आहे. ए बार इक्वल टू काय आहे? आय कॅप मायनस जे कॅप अपॉन इन अंडर रूट 2 इज अ युनिट वेक्टर. हा वेक्टर आपल्याला युनिट वेक्टर दाखवायचा आहे. युनिट वेक्टर कशाला म्हणायचं? अ वेक्टर हॅविंग युनिट मॅग्निट्यूड. युनिट मॅग्निट्यूड असेल तर त्या वेक्टरला काय म्हणतात? ते युनिट वेक्टर. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या वेक्टरचे मॅग्निट्यूड काढावं लागेल आणि ती जर 1 आली तर मग हा काय राहणार आहे? युनिट वेक्टर राहील. आणि नाही आली तर नॉट युनिट वेक्टर. शो दॅट म्हणल्यावर यायलाच पाहिजे. मग हा जो वेक्टर आहे आपण असं लिहू शकतो. मॅग्निट्यूडचं सेपरेट आय कॅपचं कॉम्पोनंट वेगळा, जे कॅपचा कॉम्पोनंट वेगळा असं लिहू शकतो आपण. मग आय कॅप अपॉन अंडर रूट 2 असं लिहिता येईल आणि मायनस जे कॅप अपॉन अंडर रूट 2 असं लिहिता येईल आपल्याला. म्हणजे 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू आय कॅप असं लिहिता येईल. मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 इंटू काय? जे कॅप असं कन्सिडर करता येईल. हा एक्स कॉम्पोनंट आणि हा काय आहे? वाय कॉम्पोनंट. मग मॅग्निट्यूड काढू आपण. देअरफॉर मॉड ऑफ ए बार इक्वल टू काय ना? एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर 1 अपॉन अंडर रूट 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 चा स्क्वेअर. याचा स्क्वेअर काढायचा आहे. तर इन अंडर रूट किती येणार? 1 चा स्क्वेअर 1, अंडर रूट 2 चा स्क्वेअर किती आहे? 2. निगेटिव्हचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो आणि 1 अपॉन किती येणार आहे? 2. डिनॉमिनेटर सारखा आहे. मग किती येणार आहे? हियर देअरफॉर मॉड ऑफ ए बार इट इज इक्वल टू काय होतं? इन अंडर रूट 1 प्लस 1 2 अपॉन 2. म्हणजे किती आता? इन अंडर रूट 1 आणि किती आली? मॅग्निट्यूड 1 आली. and therefore a bar is a unit vector. नंतरचा सेकंड एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल काय आहे दिलेला? v1 बार इक्वल टू v1 बार इट इज इक्वल टू काय दिलेला आहे? 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप. हा v1 बार दिलेला आहे. अँड v2 बार इक्वल टू i कॅप मायनस j कॅप प्लस k कॅप. हा v2 बार दिलेला आहे. इथं मायनस k कॅप आहे. i कॅप मायनस j कॅप मायनस k कॅप. डिटरमाइन द मॅग्निट्यूड ऑफ v1 बार प्लस v2 बार. v1 बार प्लस v2 बार ची मॅग्निट्यूड काढायची म्हणजे आपल्याला हे फाइंड आउट करायचं. मॉड ऑफ v1 बार प्लस v2 बार. तर आपल्याला अगोदर ह्या दोन्ही वेक्टरचे ॲडिशन घ्यावं लागेल. मग काय कन्सिडर करताय? v1 बार प्लस v2 बार इट इज इक्वल v1 बार 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप आणि प्लस v2 बार वेक्टर आहे. v2 बारचं काय आहे? हियर i कॅप मायनस j कॅप मायनस काय आहे? k कॅप. मग करस्पॉन्डिंग कॉम्पोनंट काय करायचे? ऍड करायचं. 3 प्लस 1 कोएफिशियंट आपण काय करू? इक्वल घेऊ. इंटू काय येणार आहे? i कॅप आणि प्लस 4 माहिती याचा मायनस 1 आहे इंटू काय येणार आहे? j कॅप आणि प्लस याचे किती आहे? 1 आहे कॉम्पोनंट आणि याचे किती आहे? मायनस 1 आहे. मग 1 मायनस 1 इंटू काय येणार आहे? k कॅप. दिस इज इक्वल टू 3 प्लस 1 4i कॅप प्लस 3j कॅप आणि इथं काय? 0k कॅप असं येणार. आणि याचे मॅग्निट्यूड काढायची आपल्याला. देअरफॉर मॉड ऑफ v1 बार प्लस v2 बार
दिस इज इक्वल टू करस्पॉन्डिंग कॉम्पोनंटच्या स्क्वेअरची सम अंडर रूट मध्ये. मग 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 0 स्क्वेअर 0 लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल. and therefore mod of v1 bar plus v2 bar it is equal to in under root काय येणार मग 16 4 चा स्क्वेअर 16 प्लस 3 चा स्क्वेअर किती 9. मग इन अंडर रूट किती आलं 25 आणि किती येणार आहे मॅग्निट्यूड 5 एवढी काय ते मॅग्निट्यूड येते. हे झाले मॅग्निट्यूड. आणखीन आपण थर्ड एक्झाम्पल पाहू. थर्ड एक्झाम्पल आहे काय एक्झाम्पल आहे फॉर v1 बार इक्वल टू v1 बार दिलेला आहे इट इज इक्वल टू 2i कॅप मायनस 3j कॅप. नंतर अँड v2 बार इट इज इक्वल टू काय दिलेला आहे मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. हा v2 बार दिलेला आहे. डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ v1 बार प्लस v2 बार. v1 बार प्लस v2 बार मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढायचं. तर आता आपण मॅग्निट्यूड काढलं त्यानुसारच काय ते व्हेक्टरचे मॅग्निट्यूड काढता येईल. रिझल्टंट व्हेक्टर आपल्याला मिळेल. मग हिअर v बार इक्वल टू कन्सिडर करू v1 बार प्लस v2 बार. लेट v बार इक्वल टू v1 बार प्लस v2 बार. मग हे कन्सिडर करू v1 बार 2i कॅप मायनस 3j कॅप ब्रॅकेट नाही करत आहे प्लस v2 बार काय मायनस i करावं लागेल मायनस 6i कॅप प्लस 5j कॅप. हा v2 बार आणि हा काय v1 बार आहे. मग इट इज इक्वल टू काय येणार आहे 2 मायनस 6 इंटू काय i कॅप प्लस मायनस 3 आणि प्लस किती इथला कॉम्पोनंट 5 इंटू काय j कॅप. आणि दिस इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 4i कॅप आणि मायनस 3 प्लस 5 किती येणार आहे 2j कॅप एवढा येणार. हा v बार झाला म्हणजे v1 बार प्लस v2 बार झाला. आणि लेट v बार इक्वल टू मायनस 4i कॅप प्लस 2j कॅप इट इज इक्वल टू vx i कॅप आणि प्लस vy j कॅप. म्हणजे vx इक्वल टू काय मायनस 4 म्हणजे vx इक्वल टू मायनस 4 अँड vy इक्वल टू काय आहे 2 एवढा आहे. म्हणजे y कॉम्पोनंट आणि x कॉम्पोनंट हा असं डिनोट केला आपण. आणि आता आपल्याला मॅग्निट्यूड काढायची. मॅग्निट्यूड इट इज इक्वल टू काय मॉड ऑफ v1 बार प्लस v2 बार. इट इज इक्वल टू इन अंडर रूट काय येणार आहे मायनस 4 चा स्क्वेअर आणि प्लस 2 चा स्क्वेअर. दिस इज इक्वल टू काय येणार आहे मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर हा 16 येणार आणि 2 चा स्क्वेअर हा 4. इन अंडर रूट किती येतं 20 येतात एवढी व्हॅल्यू येते. आणि 20 कसं लिहिता येईल आपल्याला 4 इंटू 5 असं लिहिता येईल आणि 4 चा स्क्वेअर रूट घेता येईल 2 टाइम अंडर रूट 5. एवढी काय मॅग्निट्यूड आली v1 बार प्लस v2 बारची. आणि आता आपल्याला काय करायचं डायरेक्शन काढायची आहे. मग डायरेक्शन काढण्यासाठी म्हणजे हा रिझल्टंट व्हेक्टर आलेला आहे v1 बार प्लस v2 बारचा. म्हणून tan थिटाने आपल्याला काढता येईल. टू फाइंड द डायरेक्शन कन्सिडर tan थिटा इट इज इक्वल टू काय अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड आहे म्हणजे vy आपण काय घ्यावं लागेल आपल्याला vx घ्यावं लागेल. vy किती आहे 2 आणि vx किती आहे मायनस 4 आहे. मग therefore tan थिटा इट इज इक्वल टू काय येतं मायनस 1/2 एवढी व्हॅल्यू येते. आणि थिटा इक्वल टू काय घेता येईल मग therefore थिटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ मायनस 1/2 एवढं काय येणार आहे थिटा येणार. हे v1 बार प्लस v2 बारचे आपण मॅग्निट्यूड काढलेले आहे आणि डायरेक्शन काय केलेले फाइंड आउट केलेले आहे.
तर हे एक्झाम्पल आपण पाहिलेले आहे. क्वेश्चन 2 मध्ये 3 पर्यंत पाहिलंय, क्वेश्चन 1 पण पाहिलेला आहे. क्वेश्चन 2 मध्ये आणखीन 2 एक्झाम्पल आहे आणि काही न्यूमेरिकल एक्झाम्पल पण आहेत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.